संभवामी युगे युगे असंच म्हणाला होता ना तो. खूप वाट बघितली मी त्याची. आत्ता येईल, मग येईल. आलाच नाही. आणि मग एक दिवस असंच बसल्या-बसल्या ना मला रमेश अणावकरांचं गाणं आठवलं. शोधिशी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. आणि मग माझी ट्यूब पेटली, की अरे, ह्यानी तर स्वतःचा अंश आपल्या सगळ्यांमध्ये दिलेला आहे. मग असं तर नसेल ना, की तो आपलीच वाट बघत असेल, की आता हे काहीतरी करतील, आत्ता करतील, मग करतील, पण काहीतरी करतील. असं पण असू शकतं ना? बरं तो अर्जुनाला हेही म्हणाला होता, की "पार्था, लढाई तुझी आहे. ती तुलाच लढायची आहे. मी ती लढाई तुझ्याकरता लढणार नाहीये. मी फक्त तुझ्या रथाचं सारथ्य करणार आहे." मग हेच तो आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असेल का? संभवामी युगे युगे. मग हे युगे युगे म्हणजे कोण? आपलीच मागची पिढी आणि पुढची पिढी असू शकते ना? मग कोण आलं त्याच्यामध्ये? मागच्या पिढीमधले आजी-आजोबा आले. पुढच्या पिढीमधले आई-बाबा, काका-काकी, मामा-मामी, मावशी-काका हे सगळेजण आले. पण तुम्ही जर रिॲलिटी बघितलीत ना, तर आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत ना सगळ्या. तर रिॲलिटीमध्ये काय आहे बघा, आजी-आजोबा कुठेतरी भलतीकडेच आहेत. आई-बाबा आणि त्यांची न्यूक्लिअर फॅमिली कुठेतरी भलतीकडेच आहे. आई-बाबा सकाळी उठतात, मुलांचं सगळं करतात, त्यांना शाळेत सोडतात, घाईघाईने स्वतः ऑफिसमध्ये जातात. मुलं दुपारी घरी येतात, त्यावेळेला घरी कोण असतं? मेड असते. मग त्यांना सहवास कोणाचा मिळतोय घरी आल्यानंतर? मेडचा मिळतोय. ते शिकतायत कोणाकडून? ते मोठे कसे होतायत? घरामध्ये होतायत. बाहेर पडले तर काय होतंय? बाहेर पडले तर त्यांना पीअर प्रेशर आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, आत्ता जे जंतर-मंतरमध्ये झालं त्याच्यावरून एक रिॲलिटी तर आहे, ती आपल्या सगळ्यांना फेस करायला लागणार आहे, की बऱ्याच प्रमाणामध्ये पेरेंटिंग हॅज फेल्ड मिझरेबली. आपली मुलं त्याच्यामध्येच असतील असं नाहीये. पण एकदा मुलं घराबाहेर पडली, की त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. आणि मग त्या मुलांना कुठे, कसं, काय पीअर प्रेशर करतील ते सांगता येत नाही. गोंधळून जातात. त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन क्रिएट होत असणार. बरं घरी आल्यावर बोलणार कोणाशी? आई-बाबा तर नाहीच आहेत ना. अशा वेळेला मला असं वाटतं, की जॉइंट फॅमिली असती तर थोडंसं हेल्प झाली असती का? बघा हां, विचार करून बघा. जर आई-बाबा नाही आहेत, तर त्याला काही इलाज नाही आहे. जर आजी-आजोबा घरी असते, तर ही जी मुलं बाहेर गेल्यावर त्यांना पोरकं वाटत असेल का हो? की आपल्याला कोणीच नाही आहे, आपलं असं कोणी नाही आहे. घरी आल्यावर आपला जो कम्फर्ट झोन आहे, तो त्या झोनमध्ये आपण नाही जात आहोत, कारण आई-बाबा नाही आहेत. पण त्याच्याऐवजी जर घरी आजी-आजोबा असतील, कोणीतरी मोठं घरामध्ये असेल, तर ते इमिडिएटली त्या कम्फर्ट झोनमध्ये जाऊ शकतील. तुम्हाला असं वाटतं का, की बाहेर गेल्यावर त्यांच्यावर जे पीअर प्रेशर आहे ना, दॅट इट्स ओके टू डू धिस, इट्स कूल टू डू धिस, असं त्यांना सांगून घरी पाठवलं जात असेल, तर घरी आल्यावर कोणतरी असं आहे ज्याच्यासमोर ते लोकं व्यक्त होतील आणि त्यावेळेला घरात बसलेलं कोणीतरी त्यांना सांगेल, की "नो, इट्स नॉट ओके. नो, इट्स नॉट कूल." काय झालंय माहिती आहे? परिस्थिती तर गंभीर झालेली आहे आणि आपल्याला आता आपल्या हातामध्येच कंट्रोल घेणं आवश्यक आहे. मग विचार हा करायला हवा, की काय करता येईल आपल्याला? मी काय केलं ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही विचार करा. एक 3 वर्षापूर्वी मी ठाणं सोडलं आणि माझ्या मुलींबरोबर पार्ला एरियामध्ये शिफ्ट झाले. कारण हेच होतं, की मुलांना काहीतरी आजी-आजोबांचा सहवास जास्त मिळेल. त्याचा फायदा झालेला दिसतोय आम्हाला आता. मग असं करता येईल का? ज्या आजी-आजोबांना शक्य आहे, त्यांनी मुलांच्या जवळ जायचं. म्हणजे मुलांना निदान आठवड्यातून 2दा का होईना, 3दा का होईना, दुसरा कुठलातरी आजी-आजोबांचा सहवास मिळतोय. ते घरी येतील त्यावेळेला त्यांना दार उघडतील ते आजी-आजोबा असतील. आणि त्यांचा कम्फर्ट झोन पुन्हा हळू-हळू त्यांच्याकरता तयार होत राहील. असं करू शकतो का, की आजी-आजोबा, आई-बाबा एकमेकांशी खूप प्रेमाने आणि आदराने वागले, जे वागत असतीलच आणि ते मुलं बघतील आणि मुलं शिकतील. त्याच्यातून मग सुद्धा शिकतील. काहीतरी तर करणं आवश्यक आहे, कारण ही आहे तर चिंतेची बाब. मी माझ्या परीने माझ्या फॅमिलीकरता करायचा प्रयत्न करते तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. बघा काय करता येतंय.
जे शक्य असेल ते करा, काहीही करा, पण करा. नमस्कार.